एक छानसा असा ओपन व्ह्यू आहे, तो पूर्ण तुम्हाला इथे माउंटन व्ह्यू तुम्हाला सगळा मस्त मिळेल. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. सो नेहमीप्रमाणे आम्ही आजही एक रिसॉर्ट एक्सप्लोअर करायला आलो आहोत आणि रिसॉर्टचं लोकेशन खूप सुंदर आहे. आम्ही नेहमी ट्राय करत असतो की रिसॉर्टचं लोकेशन नेहमी सुंदर असेल किंवा रूम्समधून व्ह्यू चांगले येत असतील आणि हे रिसॉर्टही त्यातलंच एक आहे. सो नेहमीप्रमाणे आम्ही आता एक रिसॉर्टचा टूर तुम्हाला देणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जी रूम बुक केलेली दॅट इज सुपिरियर स्वीट, सो त्याचाही एक ओव्हरव्ह्यू देऊ आणि नंतर ॲज युजुअल आमचा एक जेन्युइन रिव्ह्यू असेल. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्हिडिओ. येस, जर का तुम्हाला आमची रोड जर्नी बघायची असेल की आम्ही मुंबई टू इगतपुरी और नाशिकच्या एक्झॅक्टली नाशिक आणि इगतपुरीच्या मध्ये आहे हे रिसॉर्ट. सो रोड कंडिशन्स और बाकी काही तुम्हाला रोडबद्दल माहिती हवी असेल तर आम्ही तोही व्लॉग अपलोड केला आहे, सो तो बघायला विसरू नका. दिस इज द पार्किंग एरिया. तर इथे आपली नेक्सॉन उभी आहे. इथे बऱ्याच कार काल पार्क होत्या आणि तो वरती पण जो ओपन स्पेस आहे तिथे सुद्धा कार पार्किंगची सोयीसुविधा आहे. आणि वर जो आहे तो आहे विला, जो हार्डली 1 का 2 त्यांचे विलाज आहे, जो मोठ्या ग्रुपसाठी आहे. आणि इथे आम्ही रूम बुक केलेले आहेत आणि हा असा मस्त ओपन एरिया वॉकसाठी वगैरे तुम्ही बोलू शकता. आणि ते तिकडे फोटो काढायला आहे छोटा सेक्शन, तिथे प्ले एरिया आहे. आणि हा इथे मस्त व्ह्यू. इथे हे थोडंसं त्यांनी सीट आउटसाठी ठेवलेलं आहे हँगिंग टाईप, की जेणेकरून तुम्हाला एक ओपन व्ह्यू पण मिळेल. आणि हे कॉटेजेस आहेत हे इथे. तर हा बेसिकली सेंट्रल पार्क ऑफ द रिसॉर्ट. तर इथून पूर्ण रिसॉर्टचा एक व्ह्यू येतं. आणि जे पण प्रीमियर अँड सुपिरियर स्वीट्स जे आहेत ते हे आहेत तर पार्किंगच्या एक्झॅक्ट फ्रंट साईडला. पण हे रूमची बॅक साईड आहे. तर या स्वीट्सना तुम्हाला बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही व्ह्यू येतं. तर फ्रंट साईडला व्हॅली व्ह्यू आहे, हे बॅक साईडला बेसिकली पार्किंग व्ह्यू आहे. आणि हे जे आहेत ते AC टेंट्स आहेत, ज्यांना बेसिकली फक्त व्हॅली साईडचा व्ह्यू आहे, म्हणजे पलीकडे. तर तुम्हाला दाखवतो त्यांचा व्ह्यू कसा आहे. बेसिकली टेंट्सच्या बाजूला एक हँगिंग डेक बनवलेला आहे, बेसिकली सगळेच ॲक्सेस करू शकतात तिथे. तर इथून हा असा एक छानसा असा ओपन व्ह्यू आहे, तो पूर्ण तुम्हाला इथे माउंटन व्ह्यू तुम्हाला सगळा मस्त मिळेल. ड्रॉबॅक फक्त या व्ह्यूचा हा एकच बोलू शकतो की हे दिवसा बघायला छान वाटतं, पण रात्री पूर्ण काळोख आहे. जर इथे बेसिकली त्या झाडामुळे अडलं गेलेलं आहे. या टेंट्समधून मला नाही वाटत काय, कारण का आम्ही काल रात्री इथे आलेलो बसायला, तर पूर्ण काळोख आहे. काहीच रात्रीचं इथून तुम्हाला दिसणार नाही, फक्त दिवसा आणि अर्ली मॉर्निंग किंवा मॉर्निंग. सो बेसिकली जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर तुम्हाला या व्ह्यूचा आनंद घेता येईल. रात्री तुम्हाला अजिबात तिथे काही दिसणार नाही, पूर्ण काळोख होतो. आणि हा एक छोटासा प्ले एरिया, तर असं काही जास्त नाही आहे. तर 2 छोटे झोपाळा आणि आपले घसरगुंडी, सीसॉ. तर जास्त काही फारसं एक्सपेक्ट करू नका, पण आहे.
दिस इज द इन्फिनिटी पूल एरिया. बसायला थोडीशी जागा आणि पूल. तर मला काही पूल जास्त फारसा मोठा वाटला नाही, छोटाच आहे पूल. इन्फिनिटी व्ह्यू आहे, व्ह्यू पण कसा काही खास वाटला नाही, पण ठीक आहे. जर छोटी फॅमिली असेल तर इथे आरामात एन्जॉय करू शकता. सध्या इथे थोडासा कचरा दिसतो आहे, पण त्यांना सांगितलं तर ते लोक क्लीन करून देतात. तर काल बरेच फॅमिली इथे एन्जॉय करत होती. सो दिस इज द गेम झोन आणि हा रूफटॉप एरिया. इथे लिफ्टसुद्धा दिलेली आहे, जर तुम्हाला चालता येत नसेल तर लिफ्टने येऊ शकता. आणि हा रूफटॉपमधून येणारा व्ह्यू. तर असं खूप असा एंडलेस व्ह्यू येतो इथून. अजिबात काही मध्ये ऑब्स्टॅकल्स नाही आहेत. तर व्ह्यू खूप छान आहे. पावसाळ्यामध्ये खूप मस्त व्ह्यू येईल इथे. आता सध्या आम्ही आलेलो आहोत जॅनमध्ये, जॅन एंडला आलेलो आहोत. तर थोडंसं ओसाड दिसतं आहे. पावसाळ्यात इथे खूप मस्त जबरदस्त व्ह्यू येईल. तर हा वेडिंग लॉन एरिया आहे. म्हणजे तुम्हाला काही तुमचे फंक्शन वगैरे असतील, तुमचे फॅमिली गॅदरिंग वगैरे असेल खूप सारी मोठी, तर हा एरिया ते लोक देतात रेंटवर. तर इथे तुम्ही तुमचे फंक्शन पार पाडू शकता. आणि एक्झॅक्ट या लॉन एरियाच्या समोर हे किंग रूम्स आहेत. तर सगळे रूम टाईप्स तुम्ही ते बघू शकता. आणि त्यांची एक बाल्कनी जिथे तुम्ही सिट आउट करू शकता तुमच्या फॅमिलीबरोबर. आणि हा गेम झोन एरिया. आणि हे प्रीमियम आणि सुपिरियर स्वीट्स जिथे आम्ही स्टे केलेला आहे. दिस इज द गेम झोन एरिया. तर बघूया आपण आता गेम झोन एरिया कसा आहे. चेस, इथे लूडो, हां इथे लूडो आहे खेळायला. अरे वा, फुटबॉल आहे इथे. इथे पण लूडोचा एक टेबल आहे. कॅरम, पूल टेबल, टी टेबल. आणि हा एक फुल्ली गोळा. तसं प्ले एरिया बरा वाटला मला, चांगला वाटला. युजली मी जे पण गेलेलो तर प्ले एरिया असं काही फारसं नसायचं. इथे प्ले एरिया खूप चांगला आहे. तुम्ही तुमची लहान मुलं, इवन तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही ते फार चांगलं एन्जॉय करू शकता. तिथे डार्टसुद्धा आहे. आणि प्ले एरियामधूनच एक गॅलरी टाईपसुद्धा आहे. ते वॉशरूम आहे प्ले एरियाला बाजूलाच लागून. आणि इथूनसुद्धा एक मस्त एंडलेस व्ह्यू येतो. आणि एक्झॅक्ट प्ले एरियाच्या या साईडला हे रॉयल स्वीट्स आहेत. तुम्ही रूममधला व्ह्यू वगैरे बघू शकता कसं आहे ते. and this is the restaurant area. तर हा आहे मेन्यू इथला. तर रेट्स थोडे मुंबई टाईपच आहेत. म्हणजे एकदम ओव्हर कॉस्टली पण नाही आहे, पण स्वस्त पण नाही आहे. तर हे जसे आता हे चायनीज स्टार्टर्स आहेत, तर याची प्राईस तुम्ही बघू शकता. म्हणजे ऑलमोस्ट 349 to 379 म्हणजे व्हेज नॉनव्हेजचे प्रायजेस आहेत. मेन कोर्सेस पण जवळजवळ 350ला नॉनव्हेज मेन कोर्स आहे. आणि हे चायनीज. सो अगेन दे हॅव दिस चायनीज मेन्यू हियर. मग हे चायनीज राईस, नूडल्स, पास्ता, सॅलॅड, हे ग्रिल्ड व्हेजिटेबल्स, ग्रिल्ड नॉनव्हेज. तर रेट ऑलमोस्ट सगळ्यांचे सेमच आहे. 350 to 400 मध्ये एक डिश येते आहे. आणि हा नॉर्मल मेन कोर्स. आम्ही बुक केलेली सुपिरियर स्वीट टाईप ऑफ रूम.
सो आता आपण घेणार आहोत एक रूमचा ओव्हरव्ह्यू. सो लेट्स गो इनसाइड आवर रूम. सो रूम मध्ये एंटर केल्याच लेफ्टला इथे एक वॉर्डरोब दिला आहे. देन ड्रेसिंग एरिया आहे आणि एक्झॅक्टली अपोजिटला वॉशरूम आहे. वॉशरूमचा आपण नंतर एक ओव्हरलुक घेऊया. आणि राईटला बघाल तर एक मोठा स्पेशियस बेड आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट टीव्ही आहे. आणि बाकी पूर्ण जे एक वॉल्सच नाही आहेत रूमला, पूर्ण ग्लासेस आहेत. त्याचा व्ह्यू एकदा खूप सुंदर येते पडदे जर का आपण साईडला गेले तर. आणि एक सोफा चेअर एक सिट आउट दिलेला आहे त्यांनी, एक मोठा आहे बराचसा. सो बेसिकली तुम्ही जर का फॅमिली असाल, तुमच्या बरोबर किड्स असतील तर तुमच्यासाठी ही रूम परफेक्ट आहे. खूप स्पेशियस आहे. सो आपण आता आणि बाल्कनीचा एक ओव्हरलुक घेऊया. सो दिस इज द बाल्कनी एरिया. तुम्ही बघाल तर प्रत्येक म्हणजे वॉल नाहीच आहे. इथे बघा, इथे मिरर, इथे ग्लास आहे, इथे ग्लास आहे. आता बाहेर ऍक्च्युली ऊन आहे म्हणून आम्ही बंद ठेवलेलं आहे. ही पण ग्लासच एरिया आहे पूर्ण. इथे हे लॉक केलेलं आहे. तर हा पूर्ण ग्लासचा एरिया आहे. आणि मग तिथे सुद्धा ग्लास आहे. ही फक्त एक भिंत आहे बघायला गेलं तर. आणि आता हा बाल्कनी खूप ह्यूज आहे. बसायला एक मस्त झोपाळा, 2 चेअर. आणि हे इथून तुम्हाला इथे ही जी आहे ही बॅक साइड आहे. इथे कार पार्क वगैरे सगळे आपला हा रिसेप्शन एरिया, पार्किंग. ही साइड सुद्धा येणार आणि व्हॅली व्ह्यू सुद्धा येणार. तर आपल्याला ह्या रूम मध्ये दोन्ही टाईपचे आपल्याला व्ह्यूज मिळतात. जस्ट इमॅजिन इथे पावसामध्ये किती मस्त व्ह्यू येईल. पूर्ण इथे ग्रीनरी असेल. आता थोडंसं ओसाड आहे. हा इथे इन्फिनिटी पूल, हे दुसरी रूम. हा पूर्ण असं एक भला मोठा व्ह्यू. या बाल्कनीचा एक ॲडव्हान्टेज पण आहे की इथे तुमची फॅमिली जर समजा 2+1 2+2 ची फॅमिली असेल तर इथे तुम्ही आरामात डिनरला वगैरे बसू शकता. पण एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे की ही वेस्ट साईड आहे. तर त्यामुळे इथे खूप ऊन येतं. म्हणजे सकाळी म्हणजे इथून सनराईज होतो तर सनराईज पासून ते सनसेट पर्यंत इथे नेहमी ऊन आहे. ना आम्ही ते सकाळी बसू शकत ते चहा प्यायला, आणि ना दुपारी बसू शकत ना संध्याकाळी बसू शकत. आणि अनलेस सनसेट होत नाही तोवर इथे बसता येत नाहीये कारण का भयंकर ऊन आहे. लेट्स एक्सप्लोर द वॉशरूम. वॉशरूम चांगलं मोठंच आहे आणि मुळात मेन क्लीन आहे. दॅट्स अ गुड थिंग. रूम मध्ये एक मिनी फ्रीज सुद्धा आहे. तुम्हाला काही बॉटल्स वगैरे ठेवायचे असेल तर ती पण सुविधा आहे रूम मध्ये. सो आय होप तुम्हाला रिसॉर्टचा टूर आवडला असेल. आम्ही जितकं जास्त कव्हर करता येईल तितकं आम्ही कव्हर केलेलं आहे. सो अबाउट द रिसॉर्ट लोकेशन, तर हे सिच्युएटेड आहे इगतपुरीमध्ये. बेसिकली इगतपुरी आणि नाशिकच्या मध्येच आहे. नॉट एक्झॅक्टली इन नाशिक अँड नॉट एक्झॅक्टली इन इगतपुरी. तर ऑलमोस्ट आम्हाला 3-3.5 तास लागले इथे पोहोचायला फ्रॉम ठाणे. तर तो पण ब्लॉग आम्ही टाकलेला आहे आमचा डे 1चा फ्रॉम ठाणे टू हिअर ट्रॅव्हलिंग. तर तो तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला रूट इन्फॉर्मेशन जास्त माहिती करून घ्यायची असेल तर. अँड अबाउट अगेन द लोकेशन, या रिसॉर्टच्या आसपास असं काहीही फिरण्यासारखं नाहीये. नॉट इवन एनी रेस्टॉरंट टू एक्सप्लोर. तर तुम्हाला टोटली रेस्टॉरंटवर डिपेंड राहावं लागेल. मला जर का स्टेकेशन करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. पण जर का फिरायचा मोटिव्ह असेल सो तर हे परफेक्ट लोकेशन नाहीये. सो तुम्ही बेटर आहे नाशिक किंवा एक्झॅक्ट इगतपुरीमध्ये राहा. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचं इथे काही स्कोपच नाही आहे. तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही ते सुला वायनाड पण व्हिजिट करू शकता. नाशिक हार्डली 1 तासाच्या डिस्टन्सवर आहे ते. पण तुम्हाला हवं असेल की काही 10 मिनिटं किंवा 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर काही फिरायला, तसं इथे काही भेटणार नाही. सो टॉकिंग अबाउट रूमचे टाईप्स, सो यांच्याकडे टोटल 6 टाईप्स आहेत. सो स्टार्टिंग विथ बेसिक, सो सगळ्यात स्टँडर्ड रूम आहे त्यांची ती आहे किंग. देन आहे रॉयल सूट्स आहेत. त्यानंतर मग प्रीमियम स्वीट्स आहेत. अँड देन आम्ही ज्यात राहिलो ते बेसिकली सुपिरियर स्वीट्स आहेत. अँड त्यानंतर टेंट सुद्धा आहेत. आणि देन सगळ्यात जे प्रीमियम आहे त्यांचा तो एक विला आहे. सो ओव्हरऑल रूम बद्दल बोलायचं झालं तर टॉकिंग अबाउट जे आम्ही रूम टाईप बुक केलेलं दॅट इज सुपिरियर स्वीट. सो मला एक इश्यू वाटला की सगळ्या रूमचं जे स्ट्रक्चर आहे पूर्ण डिफरंट आहे. जे आम्हाला आधी रूम अलोकेट केलेली त्याचं स्ट्रक्चर एकदम वेगळं होतं. खूप शेडी रूम होती.
भली रूमचा टाईप सेम आहे, सो आम्ही ती चेंज करून घेतली आणि मग आम्हाला हे वाला रूम टाईप दिलं त्या लोकांनी. बेसिकली तो 503 राईट, 503 रूम नंबर होता तो, आणि त्या रूमच्या एक्झॅक्ट समोर वॉटर गिझर होता. तर तुझा त्याचा नॉनस्टॉप आवाज येत होता. तर त्यामुळे ते थोडंसं आम्हाला नाही कम्फर्टेबल वाटलं, कारण गॅलरीमध्ये जातोय आणि मला फक्त वॉटर गिझर दिसतोय, तर ते त्याचं कंटिन्युअस ते बेसिकली स्विमिंग पूलचं वॉटर फिल्टरिंग वाला असतं ते सगळं होतं आणि त्याचा खूप नॉईज होता आणि रूमचं स्ट्रक्चरही आम्हाला समहाव नाही आवडलं. सो तुम्ही जर का येत असाल आणि तुम्ही जर का सुपिरियर स्वीट्स बुक करणार असाल तर 503 मध्ये नका जाऊ, दुसरं कोणतंही चालेल पण ते नका करू. ट्राय टू बुक 504 बिकॉज 504 वेस्ट फेसिंग थोडा कमी आहे, त्यामुळे तिथे ऊन नाही आहे. तसं आता आम्ही जो रूम दाखवला तुम्हाला, हा आम्ही 501 मध्ये आम्ही शिफ्ट झालो. तर हा पूर्ण वेस्ट फेसिंग आहे आणि सकाळी उठल्यापासून ते सनसेट होईपर्यंत नॉनस्टॉप इथे ऊन येते. आणि या रूमला पण तुम्ही बघाल तर सगळीकडे काचा आहेत, तर त्यामुळे ते एक सतत एक वॉर्मनेस राहते रूम, गरम होतं रूम मध्ये. आणि जो एसी पण लावलेला आहे त्या बेसिकली जो एसी लावलेला तो कव्हर करत नाही आहे पूर्ण रूम, कारण का एवढी मोठी रूम असेल तर 2 टनचा तरी आरामात एसी लागेल. आय गेस त्यांनी 1 टनचाच एसी लावलेला आहे, तर त्याची कॅपॅसिटीच्या बाहेर गेलेलं आहे ते. आणि रूम मध्ये सतत एक थोडीशी उष्णता आहे आणि गॅलरी तर युजच करता येत नाही आहे, कारण खूप भयंकर ऊन लागतं. जे वेस्ट फेसिंगला जे प्रॉपर आपल्या इथे ऊन लागतं ते आहे, तर नाही यूज करू शकत. हा, आम्ही काल डिनर आम्ही गॅलरीमध्येच केला, तर खूप मजा आली ऍक्च्युली सिट आउट करायला, पण दिवसा वेस्ट आहे हे टोटल. इकडे जे सगळ्या मोस्टली रूम टाइप्स आहेत त्या मोस्टली सगळ्या वेस्ट फेसिंग आहेत, सो दिवसभर ऊन असतं तिथे. सो बाल्कनीचा यूज फक्त इव्हनिंग नंतरच होतो. फक्त जे एसी टेंट्स आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहेत मागे, सो त्या बाल्कनीज काहीतरी दिवसभरात यूज होऊ शकतात. बट अगेन तिथून जो व्ह्यू आहे काहीच व्ह्यू नाहीये, तिथून पूर्ण जंगल आहे. दिवसा तुम्हाला बघायला वाटेल की हा ग्रीनरी दिसते, पण रात्र झालं का काळा कुट्ट अंधार आहे, तिथे काहीच दिसणार नाही. आणि टॉकिंग अबाउट रूमचा क्लीनलीनेस वगैरे, तर रूम क्लीन आहेत, पण आय फील अजून मेंटेनन्सची गरज आहे, कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की कलर निघालेला आहे. इव्हन वॉशरूम मध्ये पण बरीच मेंटेनन्सची गरज आहे. सो जी आम्ही एक्सपेक्ट केलेली की स्पेशियस आणि लक्झरियस रूम असेल, बट असं झालं की स्पेशियस आहे बट दिस इज नॉट लक्झरियस. असं खूप जुनं वाटत आहे रूम, सगळ्याच रूम थोड्या जुनाट वाटत आहेत. सो तो एक मला इश्यू वाटला थोडा, म्हणजे आम्ही खूप एक्सपेक्टेशन्सने आलेलो. बट आम्ही बाल्कनीमध्ये पण गेलेलो, मी 2दा त्याला सांगितलं की बाल्कनी साफ करून दे. जे चेअर वगैरे जे बसायला ठेवलेले आहेत त्याच्यावर भरपूर धूळ होती, इव्हन जळमट पण लागलेली. तर ते मला थोडंसं वाटलं की जर तुम्ही रूम हँडओव्हर करताय गेस्टला, तर ऍटलीस्ट हे तुम्ही थोडे प्री चेक तुम्ही ठेवले पाहिजे, की आता डायरेक्ट येऊन मी जर जाऊन बसलो असतो माझे पक्का कपडे खराब झाले असते. तर ऍटलीस्ट ह्या गोष्टी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. सो अबाउट फूड, तर आमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे पॅकेजमध्ये. तर ब्रेकफास्टमध्ये पण काही अशी ह्यूज व्हरायटी नाही आहे. 3 बेसिक आयटम होते, जसं आज आम्ही मिसळपाव होता, उत्तप्पा होता आणि मेथी पराठा होता. तो मेथी पराठा होता ऍक्च्युली, तो मेथी थेपला होता, आणि चहा, कॉफी आणि ऑमलेट वगैरे. तर व्हरायटी नाही आहे, पण ऍटलीस्ट जे आहे ते फूड टेस्टी आहे, खाण्यालायक आहे ते. तर ते ऍक्च्युली आम्ही जास्त गोष्ट ऍडमायर करू, कारण कधी कधी बऱ्याच वेळा होतं की इतकी सारी व्हरायटी ठेवतात पण एक ना धड बराबर चिंध्या होऊन जातात, काही खाण्यालायक नसतं. इथे ऍटलीस्ट जे आहे ते खाण्यालायक आहे. आणि लंचला आम्ही कबाब ट्राय केले आणि कबाब चांगले निघाले, पण बिर्याणी खराब निघाली, खूप तेलकट होती. तो परतलेला भातच वाटत होता. आणि लिटरली आम्ही आज चिकनची जी ग्रेव्ही घेतली तर रसिकाने ते लिटरली ते तेल काढून काढून त्याला आम्ही दाखवलं की बाबा तू केवढं तेल देतोय, आम्हाला मारणार आहेस का? तर लिटरली म्हणजे 1/3 तर तेलच निघाली, म्हणजे इतकी तरी कोण पित नाही. तर ते थोडं मला प्रॉब्लेमॅटिक वाटलं. फूड थोडंसं ऑइली आहे, बट चांगलं म्हणजे स्टार्टर्स चांगले मिक्स आहेत आमचे रिव्ह्यूज. म्हणजे आम्ही जे तंदुरी स्टार्टर घेतलेले ते चांगले होते, बट बाकी जे ग्रेव्ही किंवा राईस वगैरे ते खूप जास्त ऑइली आहे. सो ते अवॉइड करता येत असेल तर करा, कारण आम्ही सूप आणि बाकी सगळं ट्राय केलं तर ते चांगलं होतं, स्टार्टर आणि सूप वगैरे. बट मेन कोर्स नाही यांचा चांगला, खूप जास्त ऑइली आणि टेस्टी म्हणजे खाण्यालायक आहे बट खूप जास्त ऑइली. मिक्स सांगू शकतो. येस. आणि कॉस्ट बघाल तर ती ओके आहे, म्हणजे जशी रिसॉर्ट मध्ये एक्सपेक्टेड आहे तशीच आहे. काही कॉस्टली किंवा स्वस्त असं काही नाही आहे, असं काही वाटलं नाही आम्हाला. 300 to 400च्या रेंज मध्ये सगळे डिशेस आहेत. स्टार्टर घ्या, मेन कोर्स घ्या, सेमच प्राइस आहे. तर ठीक आहे.
अबाउट स्टाफ तर असं वाटतं की फक्त किचनवाला स्टाफ काम करतोय. बाकीचे स्टाफ काम करत नाही असं वाटतं. स्टाफ अंडर ट्रेंड आहे, त्यांना नाही आहे तितकं नॉलेज हाऊ टू हँडल कस्टमर, बट स्टील रेस्टॉरंटचा जो स्टाफ आहे तो दिसतोय की एफर्ट्स घेत आहेत. पण जो बाकीचा हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे, रिसेप्शनचा स्टाफ आहे, त्यांना खूप स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटची. कारण का जसं आम्ही चेक इन केला तर तेव्हा मी त्याला लिटरली आम्ही 2 आठवड्या आधी बुकिंग केलेली आणि त्याला आम्ही स्पेशली सांगितलेलं की आम्हाला रूम असा द्या की ज्यामधून चांगला व्ह्यू येईल. आणि ऊनही नसेल बाल्कनीमध्ये, कारण आम्ही बाल्कनी युज करणं खूप प्रेफर करतो. सो आम्ही हे सगळं त्या लोकांना 2-3 वेळा कॉलवर सांगितलेलं, बट स्टील आम्हाला जी रूम मिळाली ती 4 रूम मधली सगळ्यात खराब रूम होती. सो आणि नंतर आम्ही त्यांना 3-4 वेळा रिसेप्शनवर असताना सुद्धा बोललेलो की रूम अलोकेट करायच्या आधीच की आम्हाला थोडी बेटर रूम द्या किंवा जास्त व्ह्यू चांगला असेल अशी. बट स्टील ती 503 असाइन झाली आणि त्यानंतर आम्ही बऱ्याचदा त्यांना ट्राय केलं की अरे रूम चेंज करून हवी आहे वगैरे. तर इनिशियली ती लोक तर अग्री करत नव्हते. जे रिसेप्शन स्टाफ होता ते लोक बोले अवेलेबलच नाही आहेत रूम वगैरे वगैरे. मग थोडं ते असं आम्ही आर्ग्युमेंट केली, भांडलो आम्ही. तर तेव्हा जाऊन त्याने आम्हाला 501 मध्ये शिफ्ट केला. आणि माहित नाही पण नंतर जेव्हा आम्ही रात्री बघितला तर फक्त 504 आणि आमची रूम हे दोनच फील्ड होती. 2 रूम खाली होत्या आणि तरीही तो आम्हाला रूम द्यायला का तयार नव्हता गॉड नोज. आणि आजही एक रूम खालीच आहे. सो आय एम नॉट शुअर ती लोक आम्हाला रूम का देत नव्हते. आणि नॉट इव्हन असं झालं की आम्ही आलो त्या टाइमला त्या रूम फील्ड होत्या, कारण का आम्ही चेक केलं तर रूम तेव्हाही खाली होत्या. आम्ही त्याला बोललो सुद्धा की बाबा जर ती रूम रेडी नसेल टेक युअर टाइम, तुम्हाला काही क्लीन करायचं रूम सेटअप करायचं असेल तर करा, आम्ही तोवर लंच करतो. बट ही वॉज सेइंग की हा वीकेंड आहे सर तर रूम अवेलेबलच नाही, गेस्ट तिथे राहत आहेत. आम्ही जाऊन बघितलं गेस्टही तिथे राहत नव्हते, रूम सुद्धा खाली होती. आय डोंट नो ते असं का करत होतं. आणि मग जेव्हा जाऊन आम्ही आर्ग्युमेंट केली तेव्हा जाऊन त्यांनी रूम आम्हाला भरपूर जास्त आम्हाला भांडावं लागलं, तेव्हा जाऊन आम्हाला रूम चेंज करून मिळाली. सो हा थोडासा आमचा एक्सपिरियन्स आहे ते खराब होता. म्हणजे काल आम्हाला असं झालेलं की व्हॉट इज दिस, आम्ही एवढं सांगून वगैरे पण नाही त्या लोकांनी रूम अलोकेट केली आणि नंतरही ती लोक तयार नव्हते. सो तो एक्सपिरियन्स आमचा खराब होता थोडा. आणि तरी आम्ही रूम 2 आठवड्या आधी बुक केली. आणि रूम बुक करताना मी त्याला रिसेप्शन गाय जो पण होता त्याविषयी मी बोललेलो की बाबा रूम अवेलेबल आहेत ना, कारण का युजली असं होतं की आपण एंड मोमेंटला रूम बुक करतो आणि जी उरलेली रूम असते तीच असाइन होते. तो बोलला सर असं काही नाही, सगळ्या रूम अवेलेबल आहे, तुम्हाला जी पाहिजे ती रूम मिळेल. आता आम्हाला नव्हतं माहिती की 504च सर्वात बेस्ट रूम आहे. तर त्यांनी आम्हाला तरी पण 504 सोडून सगळी रूम दिल्या. पण आता जे झालं ते झालं, ठीक आहे. आणि प्लस आज जसं आता रसिकाने फोन करून सांगितलं की आम्हाला आयर्न बोर्ड आणि आयर्न पाठवून द्या. आम्ही लिटरली 3-4 वेळा कॉल केल्यानंतर ती ऑलमोस्ट अर्ध्या पाऊण तासाने त्यांनी आम्हाला आणून दिली आहे. नॉट शुअर की यांच्याकडे स्टाफच नाहीये और काय इश्यू एक्झॅक्टली. स्टाफ पण कमीच वाटतोय मला कम्पेअर्ड टू नंबर ऑफ रूम. स्टाफ अजिबातच नाहीये. म्हणजे हार्डली रिसेप्शनवर 2-3 जण आहेत आणि बाकी स्टाफ एकदम कमी आहे. जे काय तो सगळा रेस्टॉरंट मध्ये आहे. बाकी हाऊसकीपिंग वगैरे तर दिसतच नाहीत लोक. आणि सगळ्या रूमही फील्ड नाही आहेत. युजली आम्ही जे सीझन मध्ये गेलेलो आहे की प्रत्येक रूम पूर्ण सगळे क्राऊड कचाकच भरलेला असतो. बट स्टील त्यांचा हाऊसकीपिंगचा स्टाफ असो और किचनचा स्टाफ असो ते सगळे एफर्ट्स घेतात सगळ्यांना क्लायंटचं सर्व करायला. पण यावेळी तर गर्दीही दिसत नाही. बट स्टील त्यांच्याकडून ह्या म्हणजे लूप होल्स सुटतायत. आय डोंट नो काय करतात. आणि मॅनेजमेंटने ऍक्च्युली थोडंसं लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर. अँड अबाउट द एम्युनिटीज, तर गेमिंग एरिया आहे. तर गेमिंग एरिया मला पर्सनली आवडला, कारण का युजली इतका नाही मी बघितला कधी. तर खूप सारे आयटम्स आहेत तिथे. कॅरम आहे, फुटबॉल आहे, टीटी टेबल आहे, पूल टेबल आहे, असे बरेच एरिया आहे. तुम्ही जर फॅमिली आला असाल, तुम्हाला थोडंसं एकत्र बसून गेम्स खेळायचे असेल किंवा लहान मुलं असतील तर तो सेक्शन मला फार आवडला. आणि स्विमिंग पूल बघाल तर मला अजिबात नाही आवडला तो स्विमिंग पूल. कारण का तो युजली असा स्विमिंग पूल मी बघितलाय जे प्रायव्हेट विलाज असतात त्यांना असा असतो. खूप छोटा आहे, म्हणजे एवढ्या रूम्स आहेत आणि कम्पेअर टू दॅट स्विमिंग पूल काहीच नाही. 2 फॅमिलीच्या वरती जाऊच नाही शकत. 2 पण नाही, म्हणजे एक आली तर एक मोठी फॅमिली आली तर संपला, मग स्कोपच नाही दुसऱ्यांना झालं. आणि तो पण इन्फिनिटी स्विमिंग पूल मला कळत नाही का, कारण आम्ही विलामध्ये जायचो तेव्हा पण त्याचा स्विमिंग पूल मोठा असायचा त्याच्यापेक्षा. तर तो खूपच छोटा आहे. पण आम्ही इतके जात नाही, तो आम्हाला इतका काही फरक पडला नाही. आणि कार पार्किंगला पण खूप सारी जागा आहे, पण शेडेड कार पार्किंगला जागा मिळणार नाही. आणि दिवसभर गाडी भयंकर तापते. इतकं काही फरक पडत नाही. बट ज्यांना फरक पडत असेल तर ते
या गोष्टीवर लक्ष देऊ शकतात. आणि रूम्स बद्दल अजून एक पॉइंट मला ऍड करावासा वाटतो. ज्या प्रीमियम स्वीट्स वाल्या रूम आहेत त्या एक्झॅक्टली या सुपिरियर स्वीट्सच्या खाली आहेत, ज्या इन्फिनिटी पूलला लागूनच आहेत. पण समहा मला असं वाटलं त्याला अजिबात प्रायव्हसी नाहीये आणि त्यांना ज्या बाल्कनीज दिलेल्या आहेत त्याचाही काहीच यूज नाही, तिथून काही व्ह्यूच येत नाही आणि सगळा अडला जातोय बेसिकली व्ह्यू. सो तुम्हाला जर का व्ह्यू हवा असेल बाल्कनी मधून तर एकतर तुम्ही सुपिरियर स्वीट्स करा किंवा मग ज्या त्यांच्या किंग रूम आहेत त्या तुम्ही बुक करू शकता, किंवा रॉयल स्वीट्स आहेत ते रॉयल स्वीट्सच्या पण असे की काही रूम एकदम कोपऱ्यात आहेत तर तिथून काहीच दिसत नाहीये, दुसऱ्या रूमचे डोअर्स वगैरे दिसत आहेत आणि काही रूम्सलाच आहे व्ह्यू. सो तुम्ही जर का रूम बुक करत असाल सो ते त्यांच्याशी एकदा बोलून घ्या की आम्हाला अशी रूम द्या. होपफुली देतील ती लोक. मी तर बोलेल की 504च बोला त्यांना. मला सर्वात जर का तुम्हाला सुपिरियर स्वीट्स मध्ये राहायचं असेल तर 504 खूप परफेक्ट आहे. म्हणजे तिथून जो एंडलेस व्ह्यू येतो आणि त्यातल्या त्यात तिथे थोडंसं कमी ऊन येतं. म्हणजे आता बघाल तर आता तिथे ऊन नाहीये, आता वाजलेले आहेत 3:45, पण इथे म्हणजे तुम्ही पापड सुकायला घालवू शकता, इतकं तिथं ऊन आहे. आणि अबाउट व्हीलचेअर ऍक्सेसिबल आहे की नाही. सो ज्या किंग टाईपच्या रूम आहेत किंवा रॉयल स्वीट्स आहेत ते खालच्या साईडला आहे जिथे तो वेडिंग लॉन वगैरे आहे, तर तिथून पूर्ण चढत यावं लागतं. लिफ्ट आहे बट स्टील म्हणजे व्हीलचेअरवर घेऊन येणं वगैरे फार डिफिकल्ट आहे. आणि इथे सुद्धा ओव्हरऑल जो एरिया आहे तिथे थोडं स्टेप्स वगैरे आहेत. सो आय एम नॉट शुअर किती फिजिबल आहे व्हीलचेअरवर इथे पूर्ण फिरणं. सो मेक अ नोट ऑफ दॅट. सो दिस इज इट अबाउट टुडेज व्लॉग. आय होप तुम्हाला हा हॉटेलचा रिव्ह्यू आवडला असेल. त्या काही क्वेरीज असतील तर कमेंट डाऊन करा इन कमेंट बॉक्स और इंस्टावर तुम्ही DM करू शकता. आम्ही पूर्ण ट्राय केला आहे आज जेन्युइन रिव्ह्यू द्यायला. आय होप ही सगळी गोष्ट तुम्हाला हेल्प करेल. तुम्ही जर इथे येत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही कन्फर्म करा रिसेप्शन एरियाशी की आम्ही ह्या गोष्टी ब्लॉगमध्ये बघितल्या आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही रिझॉल्व्ह करणार आहात की नाही, तरच या, नाहीतर उगाच तुमची ट्रिप आणि पैसे वेस्ट जातील. आम्ही हे डिरेक्टली रिसॉर्टवर कॉल करून बुक केलेलं आमची जी रूम आहे आणि त्यांनी स्लाइटली डिस्काउंटही दिलेलं. त्यांच्या वेबसाईटवर जी प्राइस होती सो त्याच्यावर ऑलमोस्ट 5-10% त्यांनी डिस्काउंट दिलेला. सो तुम्हीही डिरेक्टली कॉल करून बुक करू शकता. सो वी आर एंडिंग अवर व्लॉग हिअर. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा तुम्हाला नक्की आवडला असेल तर, आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि जर इथे येणार असाल तर प्लीज कमेंट करा, आम्हाला खूप आवडेल. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज.